लहान मुलगा तुमचाच ना, रोहन? तो मला असं म्हणत होता की तुम्ही त्याला फार ओरडता. पुढे जायला हवं. मॅडम, पण त्याला अक्षरांची ओळखच नव्हती. त्याला शब्द नीट कळत नव्हते, माझ्यासारखे. म्हणजे कोणता उकार, मात्रा, काना, अनुस्वार, विसर्ग, त्यामध्ये तो पुरता गोंधळून जायचा. मग ते मराठीत असो किंवा हिंदी. बरं, इंग्रजीचं म्हणाल तर स्पेलिंग्स त्याला खूप त्रास देत होते. याचं एकमेव कारण की तुम्ही तुमच्या मुलाला शब्दांची ओळख करून द्यायला विसरलात. म्हणजे इतर काही टीचर्स प्रमाणे फक्त हुशार मुलांकडे लक्ष द्यायचं. ही तुम्हा शिक्षकांना आधीपासून लागलेली घाण सवय. मग त्या हुशार मुलांकडे बघून स्वतःच्या मुलावर कॉम्पिटिशनचं ओझं टाकायचं. हो ना? पण त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तो शब्दांमध्ये अडकलाय, त्याला लक्षात राहत नाही. पण हे तुमच्या कधी लक्षात आलंच नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये कधी संवाद झाला नाही. रोहन म्हणत होता की तुम्ही फक्त स्वतःच्या गोष्टी लादल्यात त्याच्यावर.